तर स्वागत आहे तुमचं टेक एस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपला टॉपिक असणार आहे की समजा आता आपली सीईटी कधी आहे, 19 एप्रिल ते 27 एप्रिल याच्या दरम्यान आपली सीईटी परीक्षा होणार आहे। तर आता हार्डली 25 डेज राहिलेत आपली सीईटी परीक्षेसाठी। तर याच्यामध्ये कसं प्रिपेअर करायचं आहे, आता याच्यामध्ये केसेस पडू शकतात। म्हणजे काही विद्यार्थी असू शकतात की ज्यांनी पहिल्यापासून सीईटीचा अभ्यास केलेला आहे आणि त्यांचं सर्व झालेलं आहे, अभ्यास करून झालेलं आहे, फक्त ते रिव्हिजन करतायत। आता त्यांच्यासाठी मी सांगणार की बाबा रिव्हिजन करतायत ना, तर त्या रिव्हिजनमध्ये मॉक टेस्ट तुम्ही द्या। तुम्ही जेवढ्या मॉक टेस्ट देताल हे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे सीईटीसाठी। तर ज्यावेळेस मी सीईटीचं प्रिपरेशन करत होतो त्यावेळेस मी 20+ मॉक टेस्ट सॉल्व्ह केले होते। टार्गेट पब्लिकेशनचं एक बुक होतं, त्याच्यामधून 20+ क्वेश्चन पेपर मी सॉल्व्ह केले होते PCMसाठी। तर या विद्यार्थ्यांसाठी आता जास्त प्रिपेअर करायची गरज नाही, यांनी जेवढं केलंय तेवढंच परफेक्ट करा। म्हणजे कसं होतं, आपण जास्त टॉपिक जर हे करायला जर गेलो, गो थ्रू करायला गेलं तर आपला कोणताच टॉपिक परफेक्ट होत नाही। मग त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा परफेक्शनकडे लक्ष द्या आणि जेवढे तुम्ही टॉपिक केले, समजा याच्यातील काही टॉपिक तुम्ही सोडले असतील, काही हार्ड असतील किंवा तुम्हाला येत नसतील, ते तुम्ही टॉपिक सोडले असतील तर ते टॉपिक तुम्ही सोडूनच द्या। आणि जे टॉपिक तुम्ही केलेत त्याचेच फक्त क्वेश्चन असतील त्याचे, किंवा शॉर्ट ट्रिक्स असतील। आता जसं आपण इंटिग्रेशनसाठी बघतो की शॉर्टकट फॉर्म्युलाज असतात, डिफरन्शिएशनसाठी फॉर्म्युलाज असतात काही, त्याच्यानंतर काही क्वेश्चनच्या शॉर्ट ट्रिक्स असतात। तर या शॉर्ट ट्रिक्सवर जास्त फोकस आपल्याला करायचा आहे। पण मला असे काही स्टुडंट माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत की दादा ते मला बोलतात की आतापर्यंत मी सीईटीचं प्रिपरेशन चालूच केलं नाही। तर मग यांच्यासाठी मी काय सांगणार की आता हा एवढा मोठा 12चा आणि 11चा आपला 20% आणि 12चा 80% सिलेबस, म्हणजे तेवढं वेटेज आपल्याकडे आहे। पण एवढं करण्यापेक्षा तुम्ही काय करा, जो 11चा 20% आहे म्हणजे हे कोणासाठी आहे की ज्यांनी आतापर्यंत बुक्सला हातच लावलं नाही किंवा सीईटीची काहीच प्रिपरेशन चालू केलेलं नाही, तर जो 11चा आपला पोर्शन ना तो डायरेक्ट सोडून द्या। ठीक आहे, 80% वर फोकस करा। 12वीमधून 80% येणारच आहे ना, आणि आत्ताच तुम्ही बोर्ड एक्झाम दिली समजा, त्याच्यामध्ये तुमचं थोडं तर झालंच असेल, ॲटलिस्ट तुम्हाला टॉपिकचे नाव तर कळलेच असतील। तर तुम्ही 80% वर फोकस करा। आणि त्यातली त्यात पण आता समजा काही टॉपिक्स असे असतात की ज्यांचं वेटेज कमी आहे। आता माझ्याकडं टॉपिक वाईज लिस्ट आहे, म्हणजे समजा याची लिस्ट आहे, मी तुम्हाला ती प्रोव्हाइड करेन, PDF प्रोव्हाइड करेन डिस्क्रिप्शनमध्ये। पण आता काही टॉपिक कसे असतात की बाबा खूप टफ आहेत पण त्यांचं सीईटीमध्ये वेटेज कमी, तर असले टॉपिक आहे का इग्नोर करा। आणि काही टॉपिक असे असतात की ज्यांचं वेटेज चांगलं आहे आणि ते इझी पण येतं, मग त्या टॉपिकवर तुम्ही फोकस करा। हे सांगतोय कुणासाठी की ज्यांनी आतापर्यंत सीईटीचं काहीच केलं नाही। ज्यांनी केलंय त्यांनी ऑलरेडी फक्त मॉक टेस्ट सॉल्व्ह करा। तुम्ही जेवढ्या मॉक टेस्ट सॉल्व्ह करता तेवढा तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होईल। पण ज्यांनी समजा काहीच केलं नाही तर त्यांसाठी आता आपण टॉपिक वाईज बघू। आता समजा जर केमिस्ट्रीचा जर विचार केला आपण, तर केमिस्ट्रीमध्ये टोटल आपल्याला एक 16 चॅप्टर्स आहेत। तर त्या 16 चॅप्टर्स पैकी समजा सॉलिड स्टेट हा चॅप्टर आहे, हा चॅप्टर आपल्याला 3 मार्काच्या वेटेजला आहे केमिस्ट्रीमध्ये, आणि अतिशय सोपा असा चॅप्टर आहे। त्याच्यामध्ये म्हणजे जास्त ट्रिकी क्वेश्चन काही येणार नाही, तर अतिशय सोपे क्वेश्चन्स येतील। त्याच्यानंतर सोल्युशन असेल, हे जरा सोपे आहेत। आणि मुलांना याच्यात समजा आता केमिकल थर्मोडायनॅमिक्स हा आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे, लॉजिकल आहे, त्याच्यामुळे हा तुम्ही सोडू नका, हा कराच। पण मुलांना प्रॉब्लेम पुढे येतो, इलेक्ट्रोकेमिस्ट्री असेल, त्याच्यानंतर केमिकल कायनेटिक्स असेल, असे जे ट्रिकी क्वेश्चन आहेत ट्रिकी टॉपिक आहेत, त्याच्यामध्ये मुलांना प्रॉब्लेम येतो। तर ते टॉपिक तुम्ही थोडं त्याला इग्नोर करू शकता। आणि मेन म्हणजे केमिस्ट्रीमध्ये जे आपले लास्टचे जे चॅप्टर्स आहेत, म्हणजे कोणते अमाइन्स, बायोमॉलिक्युल्स, त्याच्यानंतर पॉलिमर केमिस्ट्री असेल, त्याच्यानंतर ग्रीन आणि नॅनो केमिस्ट्री असेल, तर हे चॅप्टर सोडू नका। भले याचं थोडं वेटेज कमी आहे, म्हणजे 2-2 मार्क्ससाठी वेटेज आहे, पण ते टॉपिक सोडू नका। ते कारण डायरेक्ट क्वेश्चन येत असतात त्याच्यातून, ते सोडून उपयोग नाही। म्हणजे त्याच्यात न्यूमेरिकल्स खूप कमी आहे, थेअरी बेस्ड क्वेश्चन त्याच्यात येतात आणि रिपीट होतात ते क्वेश्चन। म्हणजे जे इथून मागे आले, समजा तुम्ही जर मॉक टेस्ट जर द्यायला चाल, तर तुम्ही असं हे कराल की पहिल्या 2-4 मॉक टेस्ट तुम्ही दिल्या, तर हे जे चॅप्टर आहेत ना, तर यांचे क्वेश्चन तेच पुन्हा रिपीट होत असतात। तर तुम्ही तेवढं केलं ना तरी केमिस्ट्रीसाठी भरपूर आहे। आणि त्याच्यानंतर नसतं, आता मी तर सांगितलंय 11वीचं तुम्ही तर सोडून द्या, कारण ज्यांनी काहीच नाही केलं 25 दिवसात काही एवढं होणं शक्य नाही, एक डार्क रियालिटी। तर त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर फिजिक्ससाठी, तर फिजिक्स हा तसा मुलांना अवघड जातो सब्जेक्ट, पण फिजिक्समध्ये अवघड असं काहीच नाही।
ठीक आहे, मान्य मुलांना अवघड जातो, पण त्याच्यामध्ये जर समजा आपण जर पाहिलं तर रोटेशनल डायनॅमिक्स हा आपला पहिलाच चॅप्टर आहे आणि खूप सोपा चॅप्टर आहे आणि लॉजिकल आहे जरा. रोटेशनल डायनॅमिक्स, त्याच्यानंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स हा पण एक सेम त्याच प्रकारचा आहे. आणि त्याच्यानंतर थर्मोडायनॅमिक्स, केमिस्ट्रीचं आणि इथलं जे थर्मोडायनॅमिक्स आहे ते एकमेकांवर लिंक आहे जरा, त्याच्यामुळे हा चॅप्टर काय तुम्ही सोडू नका. आणि नंतर जर पाहिलं ऑसिलेशन असेल, वेव्ह ऑप्टिक्स असेल, तर हे जे सर्व आहेत ना इंटरेस्टिंग लेवलचे आहेत आणि इन फ्युचर तुम्हाला इंजिनिअरिंगच करायचं आहे, हे तुम्हाला कामी पण येणार आहे नंतर. आणि नंतर जर आपण पाहिलं याच्यातच पुढं तर सेमी कंडक्टर डिव्हायसेस लास्टचा आहे आणि हा जरा थिअरी बेस्ड टॉपिक आहे, म्हणजे याच्यात डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतात किंवा रिपीटेड क्वेश्चन येऊ शकतात. नंतर स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लिआय, त्याच्यानंतर एसी सर्किट असेल. एसी सर्किट आता पुन्हा इंजिनिअरिंगमध्ये समजा फर्स्ट किंवा सेकंड सेमिस्टरला तुम्हाला इलेक्ट्रिकल सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये याचं म्हणजे खूप बेसिक्स गरजेचं आहे. तर एकंदरीत पाहिलं ना तर फिजिक्समध्ये तुम्ही भरपूर स्कोर करू शकता जर तुम्ही प्रॉपर अभ्यास जर केला तर. आणि ठीक आहे, फिजिक्सचं आहे. आणि त्याच्यानंतर ना आता मेन म्हणजे स्कोरिंग सब्जेक्ट PCM ग्रुपसाठी तो येते मॅथमॅटिक्स. तर मॅथमॅटिक्स पार्ट 1 मध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात पहिला आणि सगळ्यात सोपा चॅप्टर म्हणजे मॅथमॅटिकल लॉजिक. ठीक आहे, मॅथमॅटिकल लॉजिक म्हणजे थोडा टाइम कन्झ्युमिंग आहे, पण आपण ते इझिली करू शकतो. आणि हे काही इंटरलिंक नाही मॅथमॅटिकल लॉजिक, म्हणजे समजा याच्या आपल्या कन्सेप्ट झालेल्या पाहिजे त्याच वेळेस आपल्याला हे येईल असलं कोणती गोष्ट याच्यात नाहीये. त्याच्यानंतर मॅट्रायसेस थोडा ट्रिक जाऊ शकतो, पण वेटेज जास्त आहे, त्याच्यामुळे एक जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते याच्यात तुम्ही करा मॅट्रायसेस मधले. नंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, तर मुलं सगळ्यात जास्त म्हणजे घाबरतात ते म्हणजे ट्रिग्नोमेट्री, साइन कॉस टॅन हे जर पाहिलं ना तर अवघड होतंय. पण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत ना, आपल्याला जे फॉर्म्युले आहेत ना हे आपल्याला पुढे लागणार आहे. इंटिग्रेशन असेल, डेरिव्हेटिव्ह असेल, डिफरन्शियल इक्वेशन्स असतील, तर याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जे फॉर्म्युले आहेत त्यांचे जे प्रॉपर्टी आहेत हे लागणार आहेत. त्याच्यामुळे अवघड जरी असलं तरी आपल्याला करावं लागणार आहे. नंतर जर पाहिलं तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, त्याच्यानंतर लाईन अँड प्लेन. वेक्टर्स थोडा जड जाऊ शकतो, पण जे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन येतं, लाईन आणि प्लेन येतं, यांचं वेटेज पण खूप चांगलं आहे आणि इझी आहे, तर हे तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर लिनियर प्रोग्रामिंग असेल तर हे एक खूप सोपं असं आपलं मॅथच्या पार्ट 1 मध्ये आहे. तर आता जर पार्ट 2चा जर विचार केला तर महत्वाचं येतं म्हणजे डिफरन्सिएशन. आता पार्ट 2 मध्ये जर आपण पाहिलं टॉपिकचे नाव बघू आपण, तर डिफरन्सिएशन, नंतर ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्सिएशन, इंडिपेंडेंट इंटिग्रेशन, डेफिनाइट इंटिग्रेशन, ऍप्लिकेशन्स ऑफ इंटिग्रेशन, नंतर डिफरन्शियल इक्वेशन असतात. पण हे जे आहेत ना हे एकमेकावर इंटरलिंक आहेत. म्हणजे समजा तर सांगायचा उद्देश हाच की तुम्हाला याला मन लावून करावं लागेल. याचे जे फॉर्म्युले असतील म्हणजे डिफरन्सिएशनचे फॉर्म्युले, तर हे फॉर्म्युले तुम्हाला तोंडपाठ करावेच लागतील, त्याशिवाय तुम्हाला सम सॉल्व्ह करता येणार नाही. डिफरन्सिएशन हा 8 मार्काचा टॉपिक आहे, 8 मार्काचा चॅप्टर आहे हा CET मध्ये आपल्याला, तर तो करावा लागेल. त्याच्यासाठी त्याच्यानंतर इंडिपेंडेंट इंटिग्रेशन आणि डेफिनाइट इंटिग्रेशन, ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन, तर याला काही ऑप्शन नाही, हे करावे लागतील. पण याच्यात कसं आहे, समजा आपण बोर्ड्सला जे रेग्युलर पाहिलं की म्हणजे 2-2, 3-3 पेजेसचे आपण डिफरन्सिएशन काढतो, त्याच्यानंतर इंटिग्रेशनचे सम सॉल्व्ह करतो, त्या पद्धतीत आपल्याला इथं करायचं नाही. आपल्याला इथं माइंडचा इस्तेमाल करायचा आहे, डोक्याचा इस्तेमाल करायचा आहे. तर आपण कसं करू शकतो, याला शॉर्ट ट्रिक असतात, काही शॉर्ट ट्रिक असतात. पर्टिक्युलर क्वेश्चन त्या याच्यामध्ये आपण घेऊन जर आलो फॉर्म्युल्यामध्ये, तर आपण त्याचं डायरेक्ट इंटिग्रेशन घेऊ शकतो, डायरेक्ट डिफरन्सिएशन घेऊ शकतो किंवा सम सॉल्व्ह करू शकतो. तर या पद्धतीने जर आपण केलं, शॉर्ट ट्रिकचा अवलंब करून जर आपण केलं तर हे होऊ शकतंय. तर ठीक आहे, अशा प्रकारे होता आपला 3 विषयाचा सिलेबस, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथमॅटिक्स असेल, हे आपण करू शकतोय. आणि याच्यानंतर राहिला सगळ्यात महत्वाचा विषय मॉक टेस्ट. तर ज्यांचा सर्व अभ्यास झालेला आहे, आता समजा मुलं क्रॅश कोर्स करत असतील, क्रॅश कोर्स करताना क्लासवाले समजा तुम्हाला प्रोव्हाइड करत असतील, समजा हे एवढं पेपर सॉल्व्ह करा, एवढा तुमचा होमवर्क आहे, पण त्याच्यावरनं होतं का, तो उत्तर आहे नाही, त्याच्यावरनं होत नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय की ज्या प्रकारे CETला आपल्याला वेळ असतोय तो वेळ आपल्याला असाइन करावा लागतो, तेवढ्या याच्यात बघावं लागतं आपल्याला सॉल्व्ह करून. एक टेस्ट देऊन उपयोग नाही, 2 देऊन उपयोग नाही, भरपूर आपल्याला अशा मॉक टेस्ट सॉल्व्ह करावं लागतात. मग त्याने होतं काय, तर आपला स्कोर इम्प्रूव्ह होतो आणि आपण फाइंड आउट करू शकतो की चुकलंय कुठं. समजा त्यावेळेस तर आपण चिटिंग करणार नाही किंवा
पुढे सोल्युशन पाहणार नाही, व्यवस्थित आपण देऊ, याच्यात गेस पण करून आपण देऊ शकतोय. पण नक्की नंतर आपण जर ज्यावेळेस पेपरचा रिव्ह्यू घेतो तर त्यावेळेस बघणार नक्की आपलं चुकलंय कुठं. मग अशा मिस्टेक जर आयडेंटिफाय झाल्या तर त्या इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते, म्हणजे त्या रिझॉल्व्ह होण्यासाठी मदत होते. तर या प्रकारे आपण लास्ट 25 डेजमध्ये CETचा अभ्यास करू शकतोय. आणि ज्या मुलांचा अजूनही ज्यांनी अभ्यास चालू केला नाही तर त्यांनी प्लीज अभ्यास चालू करा. मी सांगितलंय कोणत्या प्रकारे अभ्यास चालू करायचा किंवा कोणत्या प्रकारे कोणते कोणते टॉपिक्स आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर त्या प्रकारे ते अभ्यास चालू करू शकतात. ज्यांचं काही झालेलं नाही त्यांनी सरळ 11वीचं न करणे, आणि तुम्ही 11वी शिकलेला आहे म्हणजे त्या टॉपिकचं इंट्रोडक्शन तरी तुम्हाला येत असेल, थोडंफार तरी येत असेल, तर ऑप्शन गेजिंगनी म्हणा. नंतर मी याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे की आता आपल्याला CETला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तर CETला निगेटिव्ह मार्किंग नाही तर आपण काय करू शकतो, क्वेश्चन एखादा ऑप्शन इलिमिनेशन करू शकतो. त्याने आपण ॲक्युरेसी वाढवू शकतो आपल्या राईट आन्सरची. म्हणजे समजा एखादा क्वेश्चन येत जरी नसेल आपल्याला तरी आपण तो अटेम्प्ट करू शकतो इझिली, आणि त्याची ॲक्युरेसी वाढवून तो बरोबर कसा येईल हे आपण बघणार आहे. नंतरचं मी याच्यानंतर व्हिडिओ बनवणार आहे स्पेशल त्याच्यासाठी, आणि मी तुमच्यासाठी हिडन ट्रिक शेअर करणार की जी मी वापरली, जी टॉपर्स लोक वापरतात, तर ती ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार. तर ठीक आहे, या व्हिडिओसाठी एवढंच. तर अद्यापही जर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा